टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बहुप्रतिष्ठित असणाऱ्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि गेल्या वर्षभरापासून नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर आज अखेर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा आज संध्याकाळी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वरळी जवळच्या प्रभादेवी परिसरातल्या रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडतो आहे आणि आता ही उद्घाटन सोहळ्याची तयारी आपण पाहतो की मोठ्या जय्यत पद्धतीने सध्या सुरू आहे। फुलांची सजावट संपूर्ण पु ल देशपांडे महाराष्ट्र अकादमीला करण्यात येते आहे आणि अगदी नूतनीकरणाचं काम आपण जर पाहिलं तर दोन वेगवेगळ्या प्रशस्त अशा इमारती उभारण्यात आलेल्या आहेत, ज्या आधीपासून उभ्या होत्या त्यालाच पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अगदी दर्शनी भागामध्ये पुलंचा एक भला मोठा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर अगदी डाव्या बाजूला पु ल देशपांडे यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा पाहायला मिळतो आहे आणि अगदी सुसज्ज आणि अद्ययावत तंत्रज्ञानासहित ही दोन जी काही पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचं सभागृह त्याचबरोबर रवींद्र नाट्य मंदिराचं जे नाट्यगृह आहे ते सजवण्यात आलेलं आहे आणि जय्यत पद्धतीने ही सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर अखेर 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पु ल देशपांडे महाराष्ट्र अकादमीचा आणि रवींद्र नाट्य मंदिराचा उद्घाटन सोहळा आज संध्याकाळी 6 वाजता पार पडतो आहे आणि आज रवींद्र नाट्य मंदिराचा पडदा सगळ्या कलाक्षेत्रातील सगळ्या रसिकांसाठी उघडणार आहे। या अद्ययावत तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आणि रवींद्र नाट्य मंदिरामध्ये नेमकी काय खासियत आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। रवींद्र नाट्य मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर 2 लघु नाट्यगृह उभारण्यात आलेले आहेत, तर 5 प्रदर्शन दालनं आणि 15 तालीम दालनं म्हणजे सरावासाठी जे काही कलाक्षेत्रात काम करणारे जे काही कलाकार आहेत त्यांच्यासाठी 15 सरावासाठी दालनं जी आहेत ती सुद्धा बनवण्यात आलेली आहेत। तर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये चित्रीकरण कक्ष, ध्वनी संकलन कक्ष, ध्वनिमुद्रण आणि ध्वनिरोपण कक्ष अशा पद्धतीची वेगवेगळी सभागृह जी आहेत ती सुद्धा बनवण्यात आलेली आहेत आणि कला सादरीकरण असेल किंवा कला शिक्षण असेल, कला आस्वादन, कला संवर्धन अशा पद्धतीचे वेगवेगळे शिक्षण सुद्धा आता या एकाच सभागृहामध्ये घेण्यात येणार आहेत। जवळपास 20 प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम या एकाच सभागृहामध्ये आता कलाकारांना घेता येणार आहे आणि त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानासहित ही 2 सभागृह जी आहेत ती मुंबईच्या अगदी मध्यभागी सगळ्या कलाकारांसाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी प्रतीक्षित असणारे आज संध्याकाळी खुली होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काही मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या दोन्ही सभागृहांचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की सुरुवातीला जे रवींद्र नाट्य मंदिर आपल्याला पाहता येत होतं त्याच्यापेक्षा अगदी चांगल्या पद्धतीचं हे रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ही तयार करण्यात आलेली आहे। दर्शनी भागात सुद्धा सजावट जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। संपूर्ण पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी त्याचबरोबर रवींद्र नाट्य मंदिराचा समोरचा गेट सुद्धा फुलांनी पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि आज संध्याकाळी हा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो आहे। त्यामुळे आजपासून सगळ्या कलाकारांसाठी आणि जे रसिक प्रेक्षक आहेत, नाट्यप्रेमी आहेत त्यांच्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर खुलं होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।